सन्मान्य व्यासपीठ. मी वैष्णवी संजय शिंदे, इयत्ता 12वी कॉमर्सची विद्यार्थी. सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष, जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व राजाराम बापूंचे अनुयायी लोकनेते पंडितराव जाधव अण्णा यांचा आज 31वा स्मृतिदिन. कमी शिक्षण, साधा वेश, रांगडी भाषा, पण नेत्यांवर निष्ठा, आग्रही, संकल्पांचा ध्यास, आक्रमकपणा इत्यादी गुणांमुळे पंडितराव जाधव अण्णा यांनी विकासात्मक आणि विधेयक कामांमध्ये एक वेगळाच ठसा उमटवला होता. कैलासवासी नानासाहेब सगरे यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी कवठेमहांकाळ तालुक्यात राजकारण केले. राजाराम बापूंच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास ठेवून त्यांनी कवठेमहांकाळ तालुक्यात बापू गटाचे राजकारण विकसित केले. कवठेमहांकाळ शहरात गजराज तरुण मंडळाच्या माध्यमातून गजराज दूध उत्पादन संस्था सुरू केली. दूध संस्थेतून दूध संघाची मागणी केली. सोसायट्यांसाठी शेतकरी सहकारी दूध संघ निर्माण केला. कैलासवासी सगळे शांत, संयमी, संघटक स्वभावाचे, तर पंडितराव अण्णा तापट, आक्रमक आणि प्रसंगी पटुता घेणारे. त्यामुळे या दोघांची मैत्री अतूट राहिली. कवठेमहांकाळ शहर म्हटले की दुष्काळी, मागासलेला, तर मजुरांची संख्या जास्त असलेला असे चित्र होते. पिण्याच्या पाण्याची वाट, मग शेतीला पाणी तर दूरच. अशा स्थितीत देखील पंडितराव म्हणत, बापू साखर कारखाना द्या. एवढेच नव्हे तर त्यांनी कैलासवासी शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना चक्क दौऱ्यात मागणी केली. शंकरराव चव्हाण म्हणाले, दुष्काळ, शेतीला पाणी नाही आणि पंडितराव तुम्ही कारखाना मागताय. तुम्ही बापूंचे कार्यकर्ते आहात, तुम्हाला सहकार्य करतो. त्यानंतर पंडितराव चव्हाण यांनी कारखान्याचा ध्यास घेतला. बापूंच्या मागे तगादा लावला. एकीकडे न होणाऱ्या कारखान्याचे अध्यक्ष म्हणत त्यांची चेष्टा होत असतानाही त्यांनी आपला ध्यास सोडला नाही, चिकाटी सोडली नाही. कारखाना मंजुरीचे पत्र मिळवले आणि सहकारी साखर कारखाना उभा करून दाखवला. कवठेमहांकाळ शहरात बस स्थानक, दूध संघ यासाठी त्यावेळी त्यांनी पुढाकार घेतला. कवठेमहांकाळ शहरात गर्ल्स हायस्कूल साठी त्यांनी मंजुरी मिळवून दिली. राजाराम बापूंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाकाली हायस्कूलची सूत्रे घेतली. आज पंडितराव अण्णा हयात नाही, परंतु चिकाटी, ध्येय, निष्ठा या गुणांवर प्रतिकूल परिस्थितीत देखील एक सामान्य कार्यकर्ता विधायक कामे उभा करू शकतो. हाच आदर्श आज त्यांच्या स्मृतिदिनी आपण तरुण कार्यकर्त्यांसमोर ठेवला पाहिजे. धन्यवाद.